एका लग्नाची दुसरी गोष्ट। माझा यूएसचा जो इंटरव्ह्यू स्काइपवर होणार होता ना, तो आता इन पर्सन होणार आहे हैदराबादला। वाव, काँग्रेट्स। नाही, काँग्रेट्स वगैरे असं काही आनंदी होण्यासारखं काही नाहीये। मला बहुतेक यूएसच्या जॉबवर पाणी सोडावं लागणार। काय? किंचाळू नको, मला बहुतेक या यूएसच्या जॉबवर पाणी सोडावं लागणार। हां, नाही पण मी का का हां का का म्हणजे त्या जॉबच्या इंटरव्ह्यूच्या ज्या टेंटेटिव्ह तारखा आहेत त्या आणि आपल्या हनीमूनच्या टेंटेटिव्ह तारखा या सेम आहेत यार। म्हणजे मी हनीमूनला गेलो तर इंटरव्ह्यू मिस होईल आणि हनीमूनला जाणार नाही असं मी म्हणू शकत नाही। अरे मग तू केरळहून जा ना हैदराबादला। हे तुमच्या ऍड फील्ड सारखं सोपं नाही का? 4 ड्रॉइंग काढली की काम झालं। सॉफ्टवेअर इंजिनियरचा जॉब आहे, त्याचा इंटरव्ह्यू आहे। खूप मेहनत, खूप तयारी करायला लागणार। माझी सगळी प्रेझेंटेशन अप टू द मार्कच पाहिजेत, नाहीतर जॉब जाईल हा हातचा। कळतंय का तुला? तू नको टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट। तुला काय होतंय बोलायला? तुला काय होतंय? हा सगळा प्रॉब्लेम आहे ना, हा तुझ्याशी लग्न केलं ना तेव्हापासून सुरू झालाय। हे सगळं विचित्र प्रकरण सुरू झालंय का? आधी काय समारंभ करा, मग सागर संगीत, साखरपुडा, लग्न, आता काय तर हनीमून। या सगळ्यामध्ये मी किती भरडलो जातोय हे मला माहिती आहे। मी एकटा आहे ग युद्ध करायला या सगळ्यांची, आणि माझं करिअर, माझा जॉब, माझे अम्बिशन्स हे सगळं स्टेकवर लावून इथे उभा आहे मी। तुला काय होतंय बोलायला? मी स्वतःचं फ्रस्ट्रेशन दुसऱ्यावर काढते तेव्हा समोरच्याला काय त्रास होत असेल ते आता मला कळतंय तुझ्यामुळे। अहो तुम्ही हे बाहेर निघालात कुठे तुम्ही? ऐक ना, उद्या घना आणि राधा केरळला जायचेत ना, तर माझ्या डोक्यात एक छानशी कल्पना आली की आपण आपल्याकडून त्यांना असं एक गिफ्ट घेतलं पाहिजे। गिफ्ट म्हणजे कॅमेरा। हा, कॅमेरा? अगं आपला घरातला कॅमेरा आहे ना छोटा, तो खूप जुना झालेला आहे। हो, बाजारात तुला सांगतो एक से एक कॅमेरे आलेले आहेत। त्यानिमित्ताने कॅमेरा घेणं होईल ग। म्हणजे या दोघांनी वापरला ना कॅमेरा की घरातले इतर सगळे जण वापरतील। शिवाय आपण त्या दोघांना लग्नाप्रित्यर्थ जे गिफ्ट दिलं होतं की नाही, हनीमून पॅकेज, ते आता काय रद्दबातलच झालेलं आहे। तेव्हा आपण आपल्याकडनं दोघांसाठी काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे ना। हो, दिगंबर भाऊजीने पण हेच ठरवलंय। त्यांचं पण ते हनीमून पॅकेज रद्द झालं ना, मग त्यांनी पण घनाला कॅमेराच द्यायचं ठरवलंय। तिघांनी? हो, झाली का तयारी? हो होते। ठीक आहे। म्हणजे बापरे, एवढा चिवडा? म्हणजे काय दादा, अरे मी ट्रेननी जाणार आहे, एकटी जाणार आहे, माझ्या 6 बॅग्स आहेत अजून, त्यात हा चिवडा काय आहे तू करतोय? एवढा चिवडा मला द्यायला हवा, उल्हासरावांना आवडतो चिवडा। अरे हो, म्हणून काय झालं? दुसरं मला सांग, एक तर मी तुला इथे मुंबईला बसवून देणार गाडीमध्ये, तिथे उल्हासराव उतरवून घेणार, तुला सामानाची करायचं काय मला सांग? वा रे वा, असं काय करतोस तू? आणि त्याशिवाय लाडू देणारच आहेस हो, तू? ते आता आणि ते सुद्धा असंच असतील ना, एवढा डबा भरून? अगं असायलाच पाहिजे, तू जातेच म्हणजे काय एवढं का देणार आहे मी? बरं, एकदा तू गेल्यानंतर मला सांग, इथे आहे कोण, कोणासाठी करणार आहे मी? झालं पुन्हा सुरू? श्याम, काय करायचंय आपण? काय आज मी खाली तू वर? ते नाही म्हणते मी, उद्याचं काय करायचंय आपण? तू ऐकतोयस का माझं घनश्याम? घनश्याम, मी तू हाय माझा प्लॅन। प्लॅन आहे? शिक्षक चिंटूला विचारतात, सगळ्यात जुना प्राणी कोणता? चिंटू म्हणतो झेब्रा, कारण तो ब्लॅक अँड व्हाईट आहे। कुणी पाठवलाय हा प्लॅन? भुसण्या। या भुसण्याच्या नाही 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 नाही, थोडं चुकलंय ते। भुसण्याला ओरडू नको, मेसेज चुकीचा दाखवला, पण भुसण्याच मदत करतो। 1 मिनिट दे। हा वाच। नक्की? शुअर? हा प्लॅन आहे? एका लग्नाची दुसरी गोष्ट।